एक प्रश्न तुम्हाला विचारू का? आणि तो प्रश्न असा आहे की जर तुमच्याकडे दोन व्यक्ती उभे आहे, एकाकडे डिग्री आहे आणि दुसऱ्याकडे स्किल आहे, तर तुम्ही कोणाला प्रिफर कराल? डेफिनेटली तुमचं जे उत्तर आहे ते असेल ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. आज मी तुमच्यासाठी जो घेऊन आलेली आहे तो आजच्या मार्केटमधला एकदम ट्रेंडिंग टॉपिक आहे. म्हणजे लोक कन्फ्युज्ड आहे की आम्ही इतकी डिग्री केली तरी आम्ही अर्निंग का नाही करू शकत, आणि दुसरा जो आपल्या सोबत आहे ज्याच्याजवळ इतकी चांगली डिग्री नाही, जो कॉलेजमध्ये 60 to 70% होता आणि आज तो लाखोमध्ये कमवत आहे. सो याचं जे ट्रूथ आहे ना, हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. जसं की मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला जो प्रश्न विचारला, एकाकडे डिग्री आहे, ठीक आहे, आणि एकाकडे स्किल आहे, तर जास्ती अपॉर्च्युनिटीज कोणाला मिळेल? ऑफकोर्स बाय वोटिंग जे आहे ना, तुम्ही मॅक्सिमम लोक त्यालाच वोट कराल ज्याच्याजवळ डिग्री आहे. बट विचार करा, त्याच्याजवळ फक्त डिग्री आहे, त्याच्याजवळ कोणतंच स्किल नाही आहे. पण जो दुसरा पर्सन आहे, पर्सन बी आहे, त्याच्याजवळ कॉन्टेंट रायटिंग, कॉपी रायटिंग, डिजिटल मार्केटिंग, सेल्स असे हायली पेइंग स्किल्स त्याच्याकडे आहे. सो आजकाल कंपनीज, क्लायंट्स काय बघतात, तुम्हाला किती येते, तुमच्याजवळ किती डिग्री आहे, तुम्ही कॉलेजमध्ये किती पर्सेंट घेतले होते, हे नाही विचारत. तुम्ही प्रॅक्टिकली या गोष्टी करू शकतात का, तुमच्याजवळ प्रॅक्टिकली हे स्किल आहे का. तुम्हाला जर मी एक व्हिडिओ एडिट करायला दिला तर तो तुम्ही किती मिनिटात संपवू शकता, ठीक आहे. सो आजकाल क्लायंट्स जे आहे ना, ते तुमचं स्किल्स बघतात रादर दॅन डिग्री. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जे आहे ना, डिग्री सोबत स्किल्स का बरं महत्वाची आहे. बघा, आधी डिग्री का बरं इम्पॉर्टंट होती? कारण असं होतं की पहिले कंपन्यांकडे जे आहे ना, तुमची क्षमता तपासण्यासाठी त्यांच्याकडे जास्ती काही नसायचं, म्हणून ते लोक तुम्हाला पर्सेंटेज किती आहे याचं सर्टिफिकेशन मानून तुम्हाला चांगली नोकरी द्यायची, ठीक आहे. फक्त हेच एक त्यांच्याकडे कारण होतं. आपले आई वडील आपल्याला नेहमी म्हणायचे की तुला जर चांगली जॉब पाहिजे असेल, लाईफ जर सेटल करायची असेल, तर चांगलं शिक, चांगली मोठी हो आणि एक चांगली नोकरी मिळव, ते तुला जे तुला चांगली इन्कम जनरेट करून देऊ शकेल. सो आपल्यासाठी फक्त एकच होतं की नाही, आपल्याला चांगलं शिकायचं आहे, चांगले पर्सेंटेज घ्यायचे आहे, म्हणजे आपली लाईफ सेटल. आणि ते त्या काळासाठी काही पर्यंत बरोबर पण होतं. पण आता काळ बदललेला आहे, 2026 मध्ये काळ बदललेला आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीज, AI याच्यामुळे जे आहे ना, फक्त तुमची जी डिग्री आहे ती डिग्री पुरतीच लिमिटेड राहिलेली आहे. म्हणून तुम्हाला स्किल शिकणं तितकं जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे. बघा, 2026 मध्ये काय बदललं? आज मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमाने कुठेही कोणाला कोणतेही स्किल शिकता येतं, ठीक आहे. बघा, फक्त एक जो कॉन्टेंट क्रिएटर आहे तो महिन्याचे लाखो रुपये कमवतो. एक डिजिटल मार्केटर आहे ना, तो तुमच्या मोठ्या मोठ्या बिझनेसेस सोबत काम करतो डिजिटली मार्केटिंग करून. एक व्हिडिओ एडिटर आहे, तो इंटरनॅशनल क्लायंट सोबत काम करतो. आणि हे जे सगळे लोक आहे, हे लोक तुमचा डिग्री बघत नाही. त्या लोकांचा फक्त एकच प्रश्न असतो, तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का? जर तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. त्या लोकांना तुमच्या डिग्रीची बिलकुल रिक्वायरमेंट नसते, त्या लोकांना तुमच्या स्किल्सची रिक्वायरमेंट असते. बघा, इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलेलं असेल की यार, आम्ही तर फालतूच डिग्री घेतली. बघा, डिग्री वाईट बिलकुलच नाही आहे, पण डिग्री तुम्हाला फक्त नॉलेज देते, पण स्किल तुम्हाला इन्कम देते. आणि आजच्या जगात पैशाची जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन तुमचं नॉलेज, ठीक आहे. सो तुम्ही कन्सिडर करा, एक MBA झालेला पर्सन आहे, ठीक आहे. MBA झालेला आहे, पण त्याला सोशल मीडिया मॅनेजमेंट येत नाही, सोशल मीडिया मार्केटिंग येत नाही, डिजिटल मार्केटिंग येत नाही. पण एक नॉन MBA पर्सन आहे ज्याला डिजिटल मार्केटिंग येते, सोशल मीडिया मार्केटिंग येते, फेसबुक ऍड्स त्याला रन करून देता येतात. आणि त्याला जर फेसबुक ऍड रन करता येतात तर तो तुमच्या बिझनेससाठी ना लीड्सचा फ्लो आणू शकतो. आणि अल्टिमेटली जो बिझनेस आहे तो कशावर चालतो? लीड्सच्या फ्लोवर. आणि लीड्सचा फ्लो म्हणजे तो पर्सन त्या पर्टिक्युलर कंपनीसाठी रेव्हेन्यू जनरेट करून देत आहे. सो डिमांड कोणाची राहील? नॉन MBA पर्सन, कारण त्याच्याजवळ तो स्किल आहे फेसबुक ऍड रन करून देऊन लीड्स आणण्याचा, रादर दॅन डिग्री होल्डर. सो हा एक क्लिअर क्रिस्टल डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. सो व्हॉट एव्हर तुम्ही आता जिथेही आहे, तुम्ही तुमची डिग्री झालेली आहे, नाही झालेली आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे, और तुमच्या करिअरमध्ये कोणता गॅप आहे, सो स्किल तुम्ही कधीही कोणत्याही वयात शिकू शकता. त्याच्यासाठी बिलकुलच प्रायर एक्सपिरियन्स काहीची गरज नाही, कारण ह्या गोष्टी आता बूम मध्ये आलेल्या आहेत. सो आपण ABCD पासून शिकू शकतो. खूप जास्त डिले कराल तर हे मार्केट अजून जास्त क्लटर होऊन जाईल. सो दिस इज द हाय टाइम की तुम्हाला तुमची जी डिग्री आहे ना, ती अपग्रेड करायची आहे. डिग्री सोबत तुमचं स्किल्स अपग्रेड करायचं आहे. सो स्किल्स जर तुम्हाला अपग्रेड करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे. माझा पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, माझ्या स्टुडंट्सचे रिझल्ट बघायचे असेल, सो तुम्ही माझे इंस्टाग्राम हायलाइट्स चेक करू शकता. माझ्या हायलाइटमध्ये माझ्या स्टुडंट्सचे रिझल्ट आहे. कारण
ऑफकोर्स ज्यावेळेस आपण पहिल्यांदा एंटर करतो आपल्याला नाही समजत, सगळ्या गोष्टी एकदम नवीन वाटतोय. सो आपल्याला एक मेंटॉरची गरज असतो जो आपल्याला हँड होल्ड सपोर्ट देतो, आणि तो मेंटॉर तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकते. हे जे मी सांगणार आहे ना, हे स्पेशली महिलांसाठी आहे. खूप सगळे जे स्त्रिया आहेत ज्या माझ्याकडे येतात, आमची डिग्री जुनी झालेली आहे, आमच्या करिअरमध्ये खूप जास्त गॅप झालेला आहे, मी वर्षानुवर्ष घरात आहे, मी आता रिस्टार्ट करू शकते का? बघा, मी तुम्हाला आधीही एक्सप्लेन केलेलं आहे, मी तुम्हाला आताही एक्सप्लेन करत आहे. बघा, स्किल्स जर तुमच्या जवळ आहे, तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का? तुम्ही ही गोष्ट तुम्ही हे माझ्यासाठी करू शकता का? तुम्हाला किती ही गोष्ट करता येते, त्याच गोष्टीवर तुम्हाला संधी, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात. त्यावेळेस तुम्हाला हे नाही विचारलं जात तुमचं वय किती आहे, तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, या गोष्टी त्याच्यात मॅटरच नाही करत. तुम्ही आमचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकता का, हे एकच गोष्ट बघितल्या जाते. आणि जर स्किल तुमच्याकडे आहे तर डेफिनेटली यू कॅन स्टार्ट. तुमचा आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना, तो क्वेश्चन हा असेल की इतकं सगळं सांगितलं, पण आता आम्ही कोणती स्किल शिकायला पाहिजे? आम्ही बिगनर आहे, आम्हाला कसं कळेल की आता मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी ट्रेंडमध्ये आहे? सो मी तुम्हाला सांगते, कॉन्टेंट क्रिएशन, सोशल मीडिया मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, कॉपी रायटिंग, AI टूल्स वापरणे, सेल्स अँड कम्युनिकेशन स्किल्स. या स्किल्स पैकी एक स्किल जरी तुम्ही चांगलं शिकला तर तुम्ही स्वतःसाठी एक जी नवीन संधी आहे ना ती निर्माण करू शकता. ठीक आहे, आणि ह्या स्किल्स खूप काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला जस्ट एक लर्निंगसाठी 30 to 60 डेज लागते. एक कोणताही स्किल तुम्ही मॉनिटाईज करणं शिका, A to Z शिका. त्याचं काय आहे, प्रॉब्लेम्स काय आहे, त्याचे फ्युचर स्कोप काय आहे, कुठनं स्टार्ट करायचं, त्या गोष्टीवर प्रॅक्टिस करायला शिका. फ्रीलान्सिंग कशी करायची ते सगळं तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये माहिती पडेल. सो तुम्ही आधीचे व्हिडिओज जे ते स्क्रोल करू शकता. सो अशा ज्या आहे ना स्किल्स आहे या तुम्ही शिकू शकता. कदाचित तुमच्याकडे डिग्री असेल, पण तुमचं जे आहे ना शिक्षण कधी कधी कोणाचं अर्धवट राहिलं असेल, तुमच्या करिअरला तुमच्या लग्नानंतर और डिलिव्हरी नंतर गॅप लागलेला असेल, आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मी काही नाही करू शकत. सो तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी ही जी आहे ना ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. स्किल्स कधीच आउटडेटेड होत नाही. स्किल्स तुम्हाला कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि इन्कम कडे घेऊन जाते. जर तुमच्याजवळ एक लर्निंग माइंडसेट असेल, जर तुम्हाला एक लर्निंग करायची असेल ना, तर डेफिनेटली हे स्किल्स तुम्हाला तुमचं जो आहे ना करिअर बिल्ड करण्यात डेफिनेटली तुमची हेल्प करू शकतो. बघा, 2026 मध्ये जर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणती आहे तर तुमचं एक स्किल शिकणं. बघा, जी डिग्री आहे ती तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत घेऊन जाते, पण जर एक स्किल आहे ते तुम्हाला इन्कम, अपॉर्च्युनिटीज, कॉन्फिडन्स आणि फ्युचर ग्रोथ कडे घेऊन जाते. सो जर तुम्हाला ही डिजिटल स्किल शिकून ऑनलाईन इन्कम जनरेट करायची आहे तर तुम्हाला, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर एक गाईड पाहिजे तर डेफिनेटली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मिळून जाईल. आय एम हिअर टू गाईड यू. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आजकालच्या ज्या मार्केटमधले जे ट्रेंड आहे, फ्युचर आहे, काय आहे, कसे आहे, कोणत्या गोष्टी ज्या आहे ज्या तुम्हाला हेल्प करू शकतात तुमचं करिअर रिस्टार्ट करायला, त्याच्याशी रिलेटेड अशीच इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओज मी घेऊन येईल तुमच्यासाठी. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्यानंतर बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.